नमस्कार मंडळी. श्रावण महिना आला की निसर्गाचं हिरवगार सौंदर्य कसं खुलून जातं. आभाळ डोक्यावर गडगडतं, पाऊस रिमझिम झरत राहतो. ऊन पावसाचा खेळ पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. हाच तो काळ असतो जिथं परमेश्वराच्या भक्तांची भक्ती अधिक बहरायला लागते. कारण श्रावण हा महादेवाचा महिना. संपूर्ण महिनाभर सोमवारचं व्रत, शिवामुठीचा वसा, हर हर महादेवचा गजर, सगळं वातावरण कसं भक्तिमय रंगात रंगून जातं. या महिन्यात केलेल्या प्रार्थना लवकर फळाला येतात. महादेव आपल्या भक्तांची परीक्षा जरूर घेतो, पण त्यांच्यावर कृपा देखील करतो. या पुण्य श्रावण महिन्यातीलच एक गोष्ट आहे. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करत होता. त्या राजाला 4 सुना होत्या. त्यातील 3 सुना त्याच्या फारच आवडत्या होत्या. त्यांना तो चांगले दागदागिने, नवे कपडे, खाण्यापिण्याच्या चविष्ट वस्तू देत असे. त्यांचा खूप लाड करत असे. मात्र 4थी सून ती त्याला मुळीच आवडत नव्हती. तिच्या नशिबाला हालअपेष्टाच लिहिलेल्या होत्या. तिचा कसलाही लाड नाही, कसलेही कोडकौतुक नाही, की साधी विचारपूससुद्धा नाही. तिला जेवायला उष्ट, खरकट, नेसायला जाडंभरडं वस्त्र आणि राहण्याची व्यवस्था तर थेट गुरांच्या गोठ्यात केलेली होती. एवढंच नव्हे तर तिच्यावर गुराख्याचं कामही लादण्यात आलं होतं. परंतु त्या नावडत्या सुनेचं मात्र मन निराळं होतं. तिचं हृदय शुद्ध श्रद्धेने भरलेलं, महादेवावर आढळ विश्वास असलेलं होतं. नुकताच श्रावण मास उजाडला होता. पहिला सोमवार आला. त्या दिवशी गुरं घेऊन जात असताना तिची भेट नागकन्या आणि देवकन्येशी झाली. त्या दोघी गडगडत्या पावसात झपाझप चालत कुठेतरी निघाल्या होत्या. नावडतीने कुतूहलाने त्या दोघींना विचारलं, एवढ्या पावसात आपण कुठं चाललात? त्यावर त्या दोघींनी उत्तर दिलं, आम्ही शिवाच्या देवळात चाललोय, शिवामूठ व्हायला. नावडतीचं कुतूहल आणखीन वाढलं. तिनं पुढे विचारलं, आपण देवाला शिवामूठ वाहिली तर काय होतं? त्यावर त्या दोघींनी सांगितलं, देवाची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलं बाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. हे ऐकून नावडतीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आशा असे दोन्ही भाव तरळले. ती त्या दोघींना म्हणाली, मीही तुमच्याबरोबर येऊ का? त्यावर नागकन्या आणि देवकन्याने विचारलं, अगं पण तू कोणाची कोण आहेस? आम्ही तुला नाही ओळखत. तेव्हा नावडती सून म्हणाली, मी राजाची सून आहे. पण नावडती, मी तुमच्याबरोबर आले तर चालेल का? त्यांनी तिला लगेच होकार दिला. मग तीही त्यांच्याबरोबर देवळात निघाली. देवळात गेल्यावर नागकन्या आणि देवकन्या वसा बसू लागल्या. नावडतीने दोघींना विचारलं, तुम्ही हे काय करताय? तेव्हा त्या दोघींनी सांगितलं, आम्ही शिवामुठीचा वसा वसतो आहे. नावडतीने पुन्हा विचारलं, या वसाला नेमकं काय करावं लागतं? त्या दोघींनी व्यवस्थित सांगितलं. मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा भ्रतरा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ हवेत. नावडती सून मन लावून ऐकत होती. त्या दोघी पुढे म्हणाल्या, संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 सोमवार करावा. त्या दोघींचं बोलणं ऐकून नावडतीची उत्सुकता वाढत होती. ती एकाग्र होऊन ऐकू लागली. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5व्या सोमवारी सातू शिवामुठीकरता घ्यावे. समजले का? असं त्या दोघी तिला म्हणाल्या. नावडती म्हणाली, हो हो समजले, पण आज मी काहीच साहित्य आणले नाही. त्यावर त्या दोघी म्हणाल्या, काही हरकत नाही, आज आमच्याकडचे घे आणि पुढच्या सोमवारपासून तू सुद्धा घेऊन ये. तिला खूप आनंद झाला. नावडत्या सुनेला सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं. तिने मनोभावे महादेवाची पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. नेहमीप्रमाणे जावानंदांनी उष्ट माष्ट पान तिला दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि रात्री दूध पिऊन झोपी गेली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं. देवकन्या आणि नागकन्येबरोबर जाऊन महादेवाची मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, नावडती आहे आवडती कर रे देवा,
असं म्हणून नावडतीने तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिलं, दूध पिऊन झोपी गेली. आणि आता 3रा सोमवार आला. नावडतीने घरातून पुन्हा एकदा सगळं साहित्य घेतलं. देवकन्या आणि नागकन्येबरोबर जाऊन महादेवाची पुन्हा पूजा केली. तिच्या देवपूजेविषयी सासऱ्याला समजल्यावर त्यानं नावडत्या सुनेला विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितलं, माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथे माझा देव आहे. पुढे जेव्हा शेवटचा श्रावणी सोमवार आला, तिनं पूजेचं सामान घेतलं आणि ती देवाला जाऊ लागली. तेव्हा घरची माणसं देखील तिच्या मागे मागे जाऊ लागली. नावडती, तुझा देव दाखव असं म्हणू लागले. नावडतीला अवघड वाटेचा रोजचा सराव होता, त्यामुळे तिला काहीच वाटलं नाही. परंतु राजेशाही थाटात राहिलेल्या घरच्या मंडळींना सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. आता मात्र घरच्या लोकांना नावडतीची दया आली. आजपर्यंत ती रानात कशी येत असेल कोण जाणे. तिच्या हालअपेष्टांची त्यांना आता कुठेतरी जाणीव झाली होती. इकडे नावडतीला मात्र घरच्या लोकांची चिंता पडली. मला काट्यांची सवय आहे, मात्र घरच्या लोकांचे खूप हाल झाले, म्हणून तिने देवाला मनोभावे प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली आणि आश्चर्य म्हणजे त्या नागकन्ये आणि देवकन्येसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. घरच्या सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहिले. नंतर शिवामूठ घेऊन, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा, नावडती आहे आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिली. नावडतीची देवभक्ती पाहून राजाला मोठा आनंद झाला. राजाचा नावडतीविषयीचा द्वेष कमी झाला आणि प्रेम आपुलकी वाढली. पूजा करत असताना तिला सुद्धा राजाने दागदागिने घालायला दिले आणि आपले पागोटे खुंटीवर ठेवून तळे पाहायला गेले. नावडतीची पूजा संपन्न झाली. पूजा झाल्यावर सर्वजण देवळाबाहेर आले. राजा म्हणाला, माझं पागोटं देवळात राहिलं आहे, ते मी घेऊन येतो. राजा देवळाजवळ गेला. पाहतो तर काय, देऊळ अदृश्य झालेलं होतं. तिथे पूर्वीसारखं एक लहान देऊळ आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीनं केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं. ते घेऊन राजा बाहेर आला आणि सुनेला विचारू लागला की हे कसं काय झालं. तेव्हा सुनेने सांगितलं, माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. देवाचं दर्शन मिळाल्यामुळे राजाला खूप आनंद झाला. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घेऊन वाजत गाजत घरी नेलं. अशा प्रकारे देव तिला प्रसन्न झाला. तिची सर्व दुःख देवाने दूर केली. तिने महादेवाची मनोभावे केलेली भक्ती फळाला आली. राजासह घरातल्या सर्व मंडळींचं प्रेम तिला मिळू लागलं आणि नावडती सून आता सर्वांची आवडती झाली होती. जसे तिला शंकर महादेव प्रसन्न झाले, तसेच तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. हर हर महादेव.